सुरुवात करूयात. नाव सांगायचं तुमचं? योगिता विजय अहिरे. छान सा उखाणा घ्याल. घाबरू नका. उखाणा खऱ्या अर्थानं आज गौरी गणपती पण आहेत, त्याच्यामुळे ही उखाण्याची पर्वणी कार्यक्रमामध्ये व्हायलाच हवी. हा खेळ स्किप करणार होतो, पण असं वाटलं की नाही, खऱ्या अर्थानं हा पाठीमागे आपले सुंदर असे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. या सुंदर अशा डेकोरेशनमध्ये, वातावरणामध्ये हा उखाण्याची स्पर्धा या ठिकाणी व्हायला हवी. आणि ज्या वहिनी या ठिकाणी चांगला उखाणा घेतील, सगळ्यात मोठा उखाणा घेणाऱ्या वहिनींना माझ्याकडनं ₹501 कॅश बक्षीस मिळणार आहे. मला माईक मध्ये तर सांगा. हा, नाव सांगा ना. कशाला घाबरायला लागलात तुम्ही? जर घाबरलात, नाव सांगा तुमचं. थांबा. नाव सांगा. लता संतोष मके. हा, म्हणा. गुलाबाचं फुल. काय हरकत नाही. लता वहिनी खेळतात कार्यक्रमामध्ये सोबत. बाबी पुढे. नाव सांगा. इंतेज बी शेखनूर पठाण. उखाणा आता काय घेऊ उखाणा? जो जमता है वही ले लो. जी जमते वो ले लो. हाँ, हिंदी में ले. हिंदी में लिया तो भी चलेगा. मेरे को भी आती तोड़की मुड़की हिंदी, जैसे आती वैसे मैं बोलता हूँ. मराठी में घेऊ. चलो. आदल्या घरात मधल्या घरात पेड्याची परात. शिकनूर साहेब बसल्या दारात, तर कशी जाऊ घरात. क्या बात आहे. जरा जोरदार काय झालं पाहिजे. धन्यवाद वहिनी. छान उखाणा. ज्यांना जमत नाही त्यांनी प्रयत्न करा. नाही जमलं तरी काय हरकत नाही, पण प्रयत्न ती मानाची पैठणी असणार आहे, त्याच्यामुळे प्रयत्न करा. छान उखाणा घ्या. नाव सांगा. अपर्णा योगेश पाटील. छानसा उखाणा घ्याल. हंड्यावर हंडे 7, त्यावर ठेवली परातीत होता भात, भातावर वरण, वरणावर तूप, तुपासारखं रूप, रुपयासारखा जोडा, चंद्रभागेला वेडा, चंद्रभागेत होती नौका. योगेशरावांचं नाव घेते, सर्वांनी ऐका. क्या बात आहे. जरा जोरदार काय झालं पाहिजे. छान उखाणा घेतला वहिनी. धन्यवाद वहिनी. पुढे या. नाव सांगायचं. सारिका गायकवाड. छानसा उखाणा घ्याल. गणपतीच्या प्रसादाला मोदकाची होडी. अभिमान पाटलांचं नाव घेते, देवा ठोकी ठेव आमची जोडी. क्या बात आहे. जरा जोरदार काय. छान उखाणा घेतला वहिनी. वहिनी नाव सांगायचं आहे. कोमल रोहित भोसले. छानसा उखाणा घ्याल. गणपतीरायाच्या चरणी फुल आते वाकून, रोहित रावाचं नाव घेते, तुमच्या सगळ्यांचं मान राखून. धन्यवाद. क्या बात आहे. छान उखाणा घेतलाय वहिनी. नाव सांगा. कावेरी नागनाथ शिंदे. छानसा उखाणा. सासू सासरे महादेव पार्वती, ननंद माझी सरस्वती, नागनाथ माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. क्या बात आहे. जरा जोरदार काय झालं पाहिजे. छान उखाणा घेतला वहिनी. पुढे या. लाजू नका. पुढे यायचंय. नाव सांगा वहिनी. पूजा सपकाळ. छानसा उखाणा घ्याल. झुमझुम झुमऱ्याचं, फुल उमऱ्याचं, कडी ताकाची, वडील आकाची, सून कोणाची, सासू सासऱ्याची. पोळ्या करते नाजूक, पोळ्या गेल्या पाटलाच्या दारी, पाटील म्हणतो नाव घे पोरी, नाव काय फुकाचं, हळदी कुकानं भरलं ताट, सोमनाथचं नाव घ्यायला समय लावते 360. क्या बात आहे. जरा टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. याला म्हणतात कॉन्फिडन्स. आणि छानसा घेतलेला उखाणा. सगळ्यांनी असं बिनधास्त उखाणा घ्यायचंय. जमला नाही तरी ट्राय करायचंय. शुभांगी सचिन वाघमारे. छानसा उखाणा घ्याल. काठपदर साडीवर शोभून दिसते ठुशी, सचिन रावांचं नाव घेते गौरी गणपती दिवशी. क्या बात आहे. जरा जोरदार काय झालं पाहिजे. छान उखाणा घेतला वहिनी. नाव सांगाल. माझं नाव मीनाताई नागेश जवादे. छानसा उखाणा. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला लोंडा, बापानी दिला हुंडा, भावानी दिली भांडे, मामानी केला आयर, नागेशरावांच्या जीवासाठी सोडले मी माहेर. क्या बात आहे. जरा जोरदार काय झालं पाहिजे. वहिनी पुढे. नाव सांगाल. प्रमिला योगेश जाधव. छानसा उखाणा. सागवानी टेबलावर रुमाल टाकते विनून, योगेश पाटलाचं नाव घेते, तुम्ही आग्रह केला म्हणून. क्या बात आहे. जरा जोरदार काय झालं पाहिजे. वहिनी नाव सांगा. दिशा किशोर निकाळजे. छानसा उखाणा. मंगळसूत्र ही सौभाग्याची खून, किशोररावांचे नाव घेते, निकाळजेची सून. क्या बात आहे. जरा जोरदार काय झालं पाहिजे. मौली या पुढे. मौली नाव सांगा. सुमन रमेश निकाळजे. छानसा उखाणा घ्याल. तागाची मिशी वाघाची, लेक बापाची, सून सासरीची, राणी भरताराची, भरतार म्हणले नाही मी गेले पाटलाच्या आळी, पाटील म्हणतो नाव घे मुली, नाव काय फुकाचं, हळदी कुंकानी भरले ताट, बसाय मानते चौरंग पाटाला फिरक्या दाट, रमेशराव बसले पूजेला, समय लावते 360. क्या बात आहे. जरा जोरदार काय झालं पाहिजे. जरी एक उखाणा 2 वेळा ऐकला असेल, पण तो पहिल्या अगोदरपासूनच त्यांना येत होता, त्याच्यामुळे तो उखाणा तुम्हाला 2दा ऐकायला मिळाला आहे. आणि काय हरकत नाही. पहिल्या खेळाला सुरुवात करणार आहोत. अतिशय सोपा खेळ आहे. ज्या वहिनी चांगला खेळ खेळणार आहेत त्या जाणार आहेत पुढे, ज्या वहिनी बाजवणार आहेत त्या खाली बसणार आहेत. ओके. वहिनी काय करायचं आपल्याला, मी 1 2 3 म्हटल्यानंतर या खुर्ची भोवती 11 प्रदक्षिणा घालायची आहे. काय करायचंय. 11.
थोडंसं पटपट चालायचंय. तुमच्या पुढे तुमचा स्पर्धक असणार आहे, त्याला क्रॉस करून पुढे जायचंय. ज्यांचे 11 प्रदक्षिणा पूर्ण होतील त्यांनी फक्त हात वरती करायचा आहे. ओके, चलो रेडी. इकडनं चालायला सुरुवात करेल. 1 2 3 स्टार्ट. क्या बात आहे. जरा जोरदार टाळ झाला पाहिजेत. ज्यांना खुर्ची नाही मिळाली त्यांनी पाठीमागे थांबा, आणि ज्यांना खुर्ची मिळाली त्या भाग्यवान ठरले आहेत. ज्यांना खुर्ची मिळालेली आहे त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ झाल्या पाहिजेत. अर्थात 3 वहिनी जिंकलेल्या आहेत की नाही? 3 वहिनी बाद झालेल्या आहेत. तुम्हाला सांगितलं का मी संगीत खुर्ची खेळ आहे ना? इकडे माईक मध्ये सांगा, संगीत खुर्ची खेळ सांगितला. कशाला बसला खुर्चीवर लगेच? हा, मी प्रदक्षिणा घालायला सांगितलं त्या वहिनी संगीत खुर्ची खेळ सांगितला. वहिनी संगीत खुर्ची खेळ सांगितलं का? खूप आवडतं. म्हणजे खुर्ची दिसली की लगेच बसणार. क्या बात आहे. जरा आणि सिटी बस मध्ये खुर्ची नाही दिसल्यावर आमच्यावरच भांडणार. काय हरकत नाही, कोणीही बाद नाही. खेळ संगीत खुर्ची नाही, जागेवर उभं राहायचं, कोणीही बाद नाही. चालायचं आता पटपट. आता खेळायला सुरुवात होती, पटपट चालायचं. तुझ्यावर विश्वास आहे. पटपट चालायचंय. 2 म्हटलं की 2 वहिनींचा ग्रुप झाला पाहिजे. इकडे 2, इकडे 2, इकडे 2, इकडे 2, इकडे 2 आणि इकडे 2. आता लक्ष ठेवा, खेळ कसं खेळायचं लक्षात आलंय. आपण काय करायचंय, इतकं लक्ष ठेवायचंय. सांगितलेल्या आकड्याचा ग्रुप जर झाला नाही तर कुठेतरी ग्रुप जर कमी असेल, जसं आता मी 2 सांगितलं, समजा मी 4 किंवा 5 बोललो, तर समजा इथे 4 वहिनी आहेत, मी 5चा आकडा बोललो, 4 वहिनी आहेत. इकडच्या वहिनी इकडे जर नाही आलं तरी आपण तिथे जायचंय. पण जर ग्रुप पूर्ण झाला तर मग नाही जायचं. ग्रुप जर कमी माऊली बाधा हरकत नाही. 1 2 3 4 5 आणि 6 ग्रुप आहेत, म्हणजे एकूण 1 डझन वहिनी आहेत. ओके, म्हणजे 12 वहिनी आहेत, 1 डझन वहिनी आहेत. खेळताना व्यवस्थित खेळा, स्वतःची काळजी घ्या. ओके, आणि ज्या वहिनींना गुडघ्याचा त्रास असेल, एकदा खेळ सुरू झाला तर खेळ बदलता येणार नाही. जर तुम्हाला काही त्रास असेल तर खेळ तो स्किप करा. ओके, जर समजा काही वहिनींना शर्यतीचा खेळ
3 3 आणि 2 2 वहिनी बाद झालेला हात खाली बसायचे. चलो रेडी म्युझिक. अंतर टेम्पो जर मॅडम अंतर याच्यावर अंतर टेम्पो लावा सगळं पळताना अंतर ठेवून पळायचं. मागच्या वहिनी थांबायचं नाही. खुर्च्यांच्या मधनं नाही बाहेरनं पळायचंय. खुर्च्यांच्या बाहेरनं पळायचं मधनं नाही. खुर्ची पुढे पुढे सरकवू नका. खुर्चीची ते आयडिया ठेवा. खुर्चीला हात लावायचा नाही. खुर्चीला हात लावला तर बाद. खुर्चीला टच झाला तर बाद. खुर्चीला हात लावा. जोरात पळायचं. जोरात पळायचं. थांबायचं नाही. 4 1 वहिनी बाद. चलो म्युझिक. वहिनी जोरात पळा. जोरात पळायचं. जोरात लवकर लवकर पळा. जोरात पळा. पटपट. 3 1 2 आणि 3. ओके जोरात पळायला सांगितलं त्याच्यामुळे जोरात पळायचं. प्रत्येक वहिनीने जागेवर थांबा. 1 वहिनी बाद. 3 वहिनी खेळतायत तिथे थांबा. खेळताना पाणी पिऊ नका. खेळ संपला की 2 मिनिटं थांबा आणि मग पाणी प्या. हा ओके. जोरात पाहायचं वहिनी. जोरात अंतर ठेवू नका. जोरात पळा. जोरात पळा. पळा लवकर. जोरात पळा. लवकर पळा. लवकर जोरात पळा. वहिनी थांबू नका. जोरात पळायचंय. पटपट पटपट पळायचंय. थांबायचं नाही. दोन वहिनी खेळतायत. 1 वहिनी बाद. काही हरकत नाही. दम जाऊ दे. थांबा तोपर्यंत. या वहिनी खेळतायत. तुम्ही थांबा 2 मिनिटं तिथे. वहिनी बोलणार आहात माईक मध्ये. वहिनी इथे थांबा. वहिनी तिथे थांबा. आता तुमच्यासाठी खेळामध्ये बदल आहे. छान खेळायचंय. पाहूया ज्या जिंकणार आहेत ते सेमीफायनलकडे जातील. ज्या बाद होतील त्या खाली बसतील. या खुर्चीवर ज्या बसतील त्या जातील सेमीफायनलकडे. दुसऱ्या वहिनी बाद होतील. ओके. हा ताई भाऊसाहेब ताई माईक देतो. लक्ष द्या. जोरात पळायचंय. स्टॉप म्हणल्यानंतर त्या खुर्चीवर बसायचं. आपल्या सावलीतूनच आपण शिकावं. कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं. आणि जगता जगता आपल्याला पुढे जन्मात काहीच घेऊन जायचं नाही. तर एक आपुलकीचं नातं आणि प्रेम मनात ठेवावं. आणि तेच नातं आणि तेच प्रेम जपता जपता कार्यक्रम ठेवलेल्या अध्यक्षांचं आणि खेळणाऱ्या वहिनीचं मनापासून स्वागत करावं. क्या बात आहे. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच पुन्हा एकदा सर्व वहिनींचं माझ्याकडनं स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. आणि वहिनी सांगितल्याप्रमाणे नियम. इतकं जोरात पळायचं. खेळ कधीही स्टॉप होईल. ज्या वहिनी पहिल्या मधल्या खुर्चीवर बसतील त्या सेमीफायनलकडे पोहोचू शकतील. ओके. पाहूयात कोण जाते सेमीफायनलकडे. म्युझिक. जोरात पळायचं. चालायचं नाही. चालताना दिसलं तर बाद. दोन्ही वहिनी बाद. ढकलून उठा. दोन्ही वहिनी बाद झालेल्या आहेत. कारण खुर्ची तिथून इथे आली आणि खुर्चीवर मी बसले. बरोबर आहे की नाही. काय हरकत नाही. दोन्ही वहिनी खेळणार आहेत सेमीफायनल. एकदा जरा जोरदार टाळायचा. मी तुम्हाला का पळायला लावलं माहिती का. फायनलचा खेळ असा खूप शर्यतीचा आहे. थोडीशी प्रॅक्टिस करून घेतलेली आहे. काय हरकत नाही. पण खेळावेळेस फायनलचा खेळ थोडा जुना खेळ अजिबातच नाही. नवीन खेळ हा आणि थोडा धावपळीचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18
19 20 21 22 स्टॉप. अहो तुम्ही चेंडू कशाला टाकला बाहेर? तुम्ही खेळत राहायचं होतं. 21 मी दिलेल्या डेडलाईन आहे. गुणसंख्या वाढवत राहायची होती, काय हरकत नाही. 21 झाले, 22 झाले तुमचे, काय हरकत नाही. काल एका वहिनींनी 49 टॅप केला होता. नाही तुम्ही पुढे कंटिन्यू खेळत राहायचं होतं. जेव्हा चेंडू खाली पडेल तेव्हा थांबायचं होतं, काय हरकत नाही. गुणसंख्या 22 झालेली आहे, छान खेळत आहे. चलो माऊली या, लगेच जायचंय. आणि आपली गुणसंख्या लक्षात ठेवायची आहे. हा जसं आम्ही लक्ष ठेवत आहोतच तुम्ही लक्षात ठेवायची तुमची गुणसंख्या. सहकारी प्रियाताई, रेणू मॅडम यांची गुणसंख्या 22 आहे. आपण हे लक्षात ठेवत, नंतर आपण एक लिस्ट बनवूयात. माऊली कसं खेळायचं आलं लक्षात नाही? हे बघा, या चेंडूला असं करायचंय, असं खेळायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 ओके, असं खेळायचंय, छान खेळायचंय. जास्तीत जास्त चेंडूला या ठिकाणी आपण वरती उचललं तर आपण जाणार आहोत सेमीफायनलकडे. चलो व्यवस्थित खेळा. नाही प्रयत्न करतायत, काही हरकत नाही, बाद होऊ शकतात. आणि एकदा खेळ सुरू झाला तर कुणालाही बदलून देता येणार नाही. ज्या वहिनींची गुणसंख्या 10 पेक्षा कमी आहे त्यांनी खाली बसायचंय. ज्या वहिनींची गुणसंख्या 10 पेक्षा कमी होईल त्यांनी खाली बसायचंय. चल वहिनी सण 1 2 3 नाही थांबा, मागे थांबायचंय. नंतर एकदा सगळे मागे जा. हा माऊली गेले, तुम्ही थांबा मागेच. पुढच्या वहिनींकडे चेंडू देऊन द्यायचे. वहिनी मी स्टार्ट म्हटल्यानंतरच खेळायला सुरुवात करा, व्यवस्थित खेळा. 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 28 जरा जोरदार काय झालं पाहिजेत. 22 28 आघाडीवर आहे. सोपा मुद्दाम खेळ घेतलाय, शर्यतीचे खेळ घेतलेले नाही. आमच्या वहिनीने व्यवस्थित खेळत. गुणसंख्या लक्षात ठेवा. ओके 28 22. शांती मॅडम इकडे या पटकन. ते नोटबुक ते पेपर घेऊन या तुमच्याकडे, ते लिस्ट आहे. आणि काय करा, आपल्याकडे ही गुणसंख्या फेर असायला हवी. ओके वहिनी चलो रेडी, व्यवस्थित खेळायचं. 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 गुणसंख्या 9. 10 पेक्षा कमी बाद होणार आहात. ओके खेळायचं, व्यवस्थित खेळायचंय. 22 आणि 28. एका वहिनींची 22 एका वहिनींची 28, काही हरकत नाही. ज्यांची नावं आपण लिहून घेतली ते नाव आपण अनाउन्स करून त्याची गुणसंख्या त्या नावासमोरच लिहूया. वहिनी व्यवस्थित खेळा. गुणसंख्या 22 आणि 28 जर क्रॉस केली तर तुम्ही सेमीफायनल मध्ये फिक्स आहात. चलो रेडी 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. जोरदार काय झालं पाहिजे. स्टॉप. एकूण गुणसंख्या 30 झालेली आहे. ओके 28 30 22 छान खेळत आहे, काही हरकत नाही. वहिनी छान खेळायचं. आणि 21च्या दिलेल्या डेडलाईन जास्तीत जास्त हायेस्ट गुणसंख्या दिली होती मी 21च्या आसपास गुणसंख्येच्या पुढे. जास्तीत जास्त वहिनी गेले तरी त्या सगळ्या सेमीफायनल मध्ये जाणार आहात. ओके 1 कुठेही कसंही ठेवा, व्यवस्थित धरा. आलं कसं खेळायचं लक्षात. जास्तीत जास्त गुणसंख्या मिळवायची. 10च्या पुढे गेलं तर कदाचित तुम्ही सेमीफायनल कडे जाऊ शकता. ओके आणि 22च्या पुढे आणि 28 30च्या पुढे गेलं तर फायनल सेमीफायनल कडे स्टार्ट. 1 2 3 9 बाद 9 झाले दोन्ही. इकडे 10 जरी झालं तरी तुमच्या रेसमध्ये पुढे आहेत. 11 हायेस्ट पाहिजे. 11 हा परत नाही बाकीच्या वहिनीले बदलतील मला. या वहिनी या पटपट या. 11 डेडलाईन दिलेली आहे. 10च्या आत 10 बाद आहात सगळ्या. जागेवर थांबा, नंतर खाली बसलं तरी चालेल. जमेल त्यांना जागेवर थांबू द्या, नंतर खाली पाठवा सगळ्यांना. आपल्याकडे गुणसंख्या लिहिलेली आहे. चलो व्यवस्थित खेळायचं वहिनी. 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 4 गेल्या नाहीत कारण 22 28 आणि 30 अशी गुणसंख्या आहे. चलो रेडी स्टार्ट. 1 2 3 4 5 6 बाद. ओके चलो नेक्स्ट पुढच्या वेळी पकडून ठेवायचं आहे. कपाळावर जाऊ. ओके त्यांनी कसं कपाळाच्या मध्ये कपाळावर फुगे टाकायचंय, ठेवायचंय फुगा. दोघांनी हात न लावता फुगा कपाळावर पकडायचा आहे. हात नाही लावायचा. जय मॅडम दुसरा फुगा द्या इथे. हा
दुसरा फुगा दे त्यांना, तिथे त्यांच्याकडे हात लावायचा नाही, आले लक्षात? दादा मी तो फक्त या बाजूला सारखा, तुम्ही या दोन्ही कपल या इथं, थोडस म्हणजे स्पेस तयार होईल. हा इथे थांबा. ओके दादा थोडस या साईडला या, तुम्ही इथे थांबा. फुगा कसा धरायचा आहे फक्त मी तुम्हाला सगळ्यांना थांबायला सांगतो. थोडस या साईडला, इकडे सर या पुढे, तुम्ही पुढे या. म्हणजे आता तुम्हाला फुगा कसा धरायचा आहे कपाळावर लक्षात आलं. इथे थोडं पुढे या, या इथे पुढे या. तुम्ही तिथे थांबा, वहिनीने इथे थांबा, वहिनी इकडे थांबा. ओके दादा तुम्ही थोडस अलीकडे या, तुम्ही दादा तुम्ही अलीकडे या. असं थांबा की तुम्हालाही सर्वांनी पाहिलं पाहिजे. थोडस या पुढे. हा वहिनी इथे या, आले लक्षात? आता काय करणार आहे, सुंदर अशी गाणी लागणार आहेत. दोन्ही पार्टनरनी आपापल्या पार्टनरच्या खांद्यावर हात ठेवायचा, फुगा कपाळावर पकडायचा आहे. पार्टनरच्या खांद्यावर हात ठेवायचा आपला. हा फुगा पकडायचा, फुगा पकडा. आणि जे पार्टनर, तुमचा पार्टनर सेमीफायनल मध्ये पोहोचणार आहे, लक्ष द्या, तुमचा पार्टनर सेमीफायनल मध्ये पोहोचणार आहे ते तुमच्यावर जबाबदारी आहे. दोन्ही हात ठेवा. खेळ सुरू झाल्यानंतर तुम्हाला फुग्याला हात लावायचा नाही. लक्ष द्या, खेळ सुरू झाल्यावर कपाळाला हात लावायचा, फुग्याला हात लावायचा नाही. जर फुग्याला हात लावताना दिसतं तर ते कपल बाद होणार आहे. चलो रेडी, कपाळावर, दोघांच्या कपाळावर फुगा पकडायचा आहे आणि छान सर्वांनी डान्स करायचा आहे गाण्याच्या तालावर. चलो डीजे रेडी म्युझिक. आणि जसं गाणं वाजेल फोडायचं नाही, फुगा फोडायचं नाही. ते जरा सालसा डान्स म्हणतो त्याला, तो केले तरी आता सालसाच ना. चला मस्त छानसा डान्स करायचा गाण्याच्या त्याला. मॉनिटर्स सुरू करायचंय. फुग्याला हात लावायचा नाही, फुगा फोडायचा नाही. फुगा कधी शेवट फोडणार आहोत, आता फुगा फोडू नका. फुगा फुटला तर तुम्ही बाद होईल. फुगा शेवट फोडणार आहोत, आता नाही, व आता फोडू नका. व्यवस्थित सगळ्यांनी छान डान्स कसा दिसले पाहिजे. सगळ्यांच्या टाळ्या झाल्या पाहिजे, खाली टाळ्या, सगळ्यांच्या टाळ्या झाल्या पाहिजे. छान नाचायचं. आपण डान्स ऑडिशन सोबत फुगा सोडायचा नाही. शेवट जे 3 कपल राहतील ते पार्टनर, त्यांचे पार्टनर म्हणजे ज्या वहिनी आहेत त्या सेमीफायनलला पोहोचणार आहेत. त्याच्यामुळे फुगा सोडू नका, फुगा सोडूही नका, फुगा सुटू देऊ नका. मोहब्बत की सारी दुनिया में एक ही जुबान है सेन्योरिटा. जसं गाणं वाजेल तसं मस्त छान नाचायचं. गाणं सुरू राहणार आहे, गाणं चेंज होत राहणार आहे. तुम्ही काय खेळ जायचंय, छान नाचायचंय. आता काय करायचं आणि दादा सगळ्यांनी लक्ष ठेवायचं. मी नियम सांगतो त्या नियमांकडेही लक्ष द्यायचंय. छान नाचायचं, नाचताना दिसले पाहिजे, सगळे डान्स करताना दिसायला पाहिजे. सगळ्यांनी नाचताना दिसलं पाहिजे, फुग्याला हात लावायचा नाही. मॅनेजमेंट सगळ्यांनी लक्ष ठेवायचं. पुढे मॅनेजमेंट सगळ्यांनी लक्ष ठेवा. जय महाराज पलीकडे लक्ष ठेवा फक्त. डान्स करायचंय. आता काय करायचंय, फुगा टाळायचंय. सगळ्यांनी आपल्या दोन्ही हात वरती करायचे, हात वरती करायचे, हात उंच वैद्यने आणि आता नाचायचंय गाण्याच्या तालावर, हात वरती. फुगा पडता कामा नये, फुगा फुटू देऊ नका. फुगा सुटला तर बघ, दोन्ही हात वरती. नाचताना दिसले पाहिजेत मला सगळे कपल. सगळ्या कपलने
ठिकाणी विराजमान व्हायचं. अगदी 5 मिनिटांमध्ये आपण सन्मान सोहळा घेणार आहोत. म्युझिक म्युझिक. आता डान्स जरा जोरात डान्स झाला पाहिजे सगळीकडे. जोरात जोरात हात वरती. फुगा सुटला की बात नाचताना कपल दिसले पाहिजे मला सगळे. हात वरती ठेवतो. सगळ्यांचे हात मुक्त दिसले पाहिजे सगळ्यांच्या हात डान्स करताना. आता थोडासा नियम चेंज होणार आहे. इथे काय करायचंय, आता प्रत्येकाने आपले दोन्ही हात मागे ठेवायचे. वहिनींनी आणि दादांनी आपापले हात मागे घ्यायचे. आता काय करणार आहोत, मॅनेजमेंट तुम्ही लक्ष द्यायचंय. काय करणार आहोत, मी 1 2 3 म्हणल्यानंतर काय करायचं वहिनी, तुम्ही दोघांनी डोकं प्रेस करायचं एकमेकाकडे आणि फुगा फोडायचा हात न लावता. लक्ष द्या, केव्हा मी स्टार्ट म्हणल्यानंतर ज्या 3 कपलचा फुगा फुटणार आहे अगोदर, तर त्यांना पाठवलं जाईल सेमीफायनल मध्ये, म्हणजे वहिनींना. आले पण लक्ष द्या. 1 2 3 स्टार्ट. सुटला बघा, नाही तुला सुटला नाही. तुला कुठला पाहिजे बघा, तिथे कुठला पाहिजे बघा. फुटलं पाहिजे. हात लावू नका, अजून हात लावू नका. फुगा किती जणांना हा खेळ आवडला, जरा टाळ्या वाजल्या पाहिजे सगळ्यांना. आता सुचलं लगेच बसवलं संवाद जेमतेम अशी म्हण होती, तसं मला सुचलं आणि मी खेळ घेतला. सगळ्यांना आवडला सगळ्या कपल. पवित्र असते, छान असते. पुढे सरकायचं इकडे डान्स करत जायचंय. ऑडिशन राऊंड चालू आहे. चला कोणतं
तर त्यांचा सत्कार करण्यासाठी वरती यायचं. वहिनी याचा घेऊन वरती असं नाही घेऊन केलं ना आता तुला पिल्लू मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूडमध्ये असल्यावरच नाचतो, नाचक पटकन चालतो चालतो चालतो. त्यांचा सत्कार करायसाठी वरती यायचा. चला लोक अजून कोण राहिला आमच्या माऊली माऊली येता वरती सत्कार करायला त्यांचा. अजून कोण पाठीमागे पाठीमागे आमचा जेव्हा माऊली साठी बघा येते तुमच्या बाजूला बसले काही आता
आज भरून चालली माझी मंजुळा दिसली टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. आमच्या सगळ्या मुलीला छान असतात तर टाळ्यांचा आवाज कितीही असू दे लोड नाग आमचा सोडी रे नाग मोडी घाटात ओढती या लोड रे. एकदा सगळ्यांनी मनापासून आमच्या सगळ्या वहिनीला जोरदार सगळ्यांनी हातवरती करून एकदा हातवरती करा सगळ्यांनी. वहिनी डान्सर्स वहिनी सगळ्यांनी बघा तुमच्यासाठी हातवरती केलेत. सगळ्यांनी हातवरती करा या वहिनीसाठी. सगळ्यांनी बघा सगळ्या वहिनी डान्सर्स वहिनी जरा टाळ्यांचा आवाज आला पाहिजे यांच्यासाठी. करायचं आणि सुरू करायचं. 1 2 हा 1 2 3 स्टार्ट. टाळ जरा जाड झाला टाळ जरा जाड झाला जाड झाला नाही फंबल झालात आणि वाजलात काही हरकत नाही. प्रत्येक वहिनींना संधी दिलेली आहे. तुम्ही खेळताय नवीन आहे ओके काय हरकत नाही. वहिनी नाव सांगा. माईक जवळ धरा म्हणजे तुमचा आवाज शेवटपर्यंत येईल. सुनीता बिरादार. हा काय म्हणायचंय. कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड. पटकन पटकन सेमीफायनल सुरू करायचे. छान खेळलं तर सेमीफायनल जाणार आहात नसेल तर बाजार आहात. चलो रेडी स्टार्ट. 15 ते 20 सेकंद न थांबता न अडकता कच्चा पापड पक्का पापड म्हणायचे. माईक जवळ धरा. 1 2 3 स्टार्ट. कच्चा पापड पक्का पापड पकड पकड झालेला आहे. अजून कोण नवीन पैकी
सगळे खेळलेले आहात. घट्ट लावा एकदम, घट्ट लावा एकदम. जे जे चिमटे व्यवस्थित लागले नाही, जया मॅडम, रेणू मॅडम, शांती मॅडम, प्रत्येक वहिनींच्या व्यवस्थित लावा. इथे लावा वरती दोन आणि चिमटे हात लावायचं. ओके, आता चिमटे लावले, हात लावायचं नाही. खेळायला सुरुवात होणार आहे. म्युझिक स्टॉप करा. वहिनी प्रॉपर्टी तयार होता तो मी तुम्हाला खेळायचं नियम सांगतोय. आपण प्रत्येक वेळेस काय करतो, एखादा खेळ खेळतो तिथे गुणसंख्या वेगळ्या पद्धतीने मोजतो. इथे गुणसंख्या मायनस होणार आहे. कशी मायनस होणार आहे लक्ष द्या. झाले, प्रत्येकाच्या डोक्यावर 15-15 चिमटे आहेत. मी पण एकदा खात्री करून घेतो. 2, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. खात्री करून घ्या. इकडे 3, 4, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. इकडे 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. इकडे 2, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. इकडे 3, 3, 6, 7, 8, 9, 10, 10, 3, 13, 2, 15. लक्ष द्या, काही नाही, लक्ष द्या. गुणसंख्या कशी मायनस होणार आहे लक्ष द्यायचंय. त्यांचा खेळ कसा होणार आहे माहिती का. आता डोक्यावर जे चिमटे लावलेले आहेत ते चिमटे खाली पडले पाहिजेत. कसे पडायचे, फक्त उभं राहायचंय, असं डोकं झटकायचं. ओके, जे चिमटे खाली पडतील त्या चिमट्यांची गुणसंख्या मोजली जाईल. प्रत्येक वहिनींच्या डोक्याला किती, 15 चिमटे आहेत, बरोबर आहे. जेवढे चिमटे खाली पडतील ती गुणसंख्या मोजायची. ती कशी मोजणार आहोत, डोक्यावरनं चिमटे इकडे तिकडे पसरू शकतील, पांगतील, बरोबर आहे ना. खेळ चालेल 3 मिनिटं. काय करणार आहोत, समजा तुमच्या डोक्यावर चिमटे आहेत, खाली पडले काही चिमटे इकडे तिकडे पसरले, त्याच्यामुळे ते मोजता येणार नाही. पण तुमच्या डोक्यावर समजा 4 चिमटे राहिले तर एकूण 15 चिमट्यामध्ये तुमचे 4 चिमटे डोक्यावर आहेत, म्हणजे तुमची गुणसंख्या 11 होऊ शकते. अशा पद्धतीने मोजणार आहोत. आले लक्षात. पहिली गुणसंख्या कशी मोजणार आहेत, तुमच्या डोक्यावर जेवढे चिमटे शिल्लक आहेत, आता टोटल 15 आहेत. खाली पडलेली गुणसंख्या कशी मोजायची, डोक्यावर जेवढे चिमटे शिल्लक आहेत ते आणि खालची मिळून खाली पडलेले चिमटे हे एकत्र करायचे. जेवढे डोक्यावर चिमटे आहेत ती गुणसंख्या तुमची मायनस होणार आहे. गुणसंख्या वाढली पाहिजे, म्हणजे तुमचे डोक्यावरचे सगळे चिमटे जर पडले तर तुमची गुणसंख्या होणार आहे 15. ओके, तशा पद्धतीने 3 मिनिटं खेळ चालेल. खेळाचा टाइम कमी करू शकतो. चिमटे पडले पाहिजेत अशा पद्धतीने खेळायचं. केस झटकायचे आणि चिमटे पडले पाहिजेत. आता जागेवर उभं राहा, दोन्ही हात पाठीमागे बांधा, प्रॉपर्टी मागे घ्या, बाजूला घ्या. चला रेडी. एकदा सगळ्यांनी या वहिनीसाठी टाळ्या वाजवा. फायनलचा खेळ खेळत आहेत. कैलास वस्ती संदेश भाऊ साठे पाटील प्रतिष्ठान पिंपळे निलगचा राजा गणपती उत्सवातील सर्वळींचा लाडका आवडता गेम शो होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा चालू आहे. कोण म्हणणार आहे या महापौराचा महाविजेता गणपती बाप्पा. 1, 2, 3 स्टार्ट. हात मागे बांधायचे. चिमटे पूर्ण पडले. सावकाश सावकाश चक्कर येईल. ज्या वहिनींच्या डोक्यावरचे चिमटे अगोदर पडतील तर त्यांना 1 गुण प्लस मिळेल. म्हणजे जर 15चे 15 चिमटे खाली पडले तर 1 गुणसंख्या वाढणार आहे. सगळे चिमटे जर खाली पडले, सगळ्यात पहिले 15 चिमटे ज्या वहिनींच्या डोक्यावर खाली पडतील त्यांना 1 गुणसंख्या जास्त मिळेल. लक्ष द्या, 15 चिमटे आहेत. ज्या वहिनींच्या डोक्याला सगळ्यात अगोदर 15 चिमटे खाली पडतील त्यांना 1 गुण जास्त मिळणार आहे. म्हणजे 15 ऐवजी 16 गुणसंख्या होईल. खाली नाही आपटायचं डोकं. वहिनी खाली डोकं नाही आपटायचं. उभं राहा. खाली डोकं नाही आपटायचं. खर्चीवर आपण वहिनी चिमटे पडले पाहिजे. किती मिनिटं राहिले? चालू द्या. ज्या वहिनींच्या डोक्यावरचे 15 चिमटे सगळ्यात
गट अगोदर पडतील त्यांना 1 गुण प्लस. खाली गट आपटायचं नाही. स्टेजवर केस आपटायचं नाही. खुर्च्या व्यवस्थित मांडून ठेवा खुर्च्या. 3 मिनिटाचा खेळ होता. आता किती मिनिट राहिले? स्टॉप. जागेवर थांबा. स्टॉप. जागेवर थांबा. चिमटे पडू नका. माईक पण कमी कर थोडा. माईक पण कमी कर. वहिनी जागेवर उभं राहा आणि खुर्च्या द्या. मॅनेजमेंट त्यांना खुर्च्या द्यायची बसायला. खुर्च्यावर बसा. चिमटे काढू नका वहिनी. गुणसंख्या मोजायची. खेळ किती जणांना आवडला जरा टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. कशा झोंबल्या सगळ्या या घरात त्यामुळे जरा जोरदार आवाज दिला. मॅनेजमेंट वहिनीने खाली बसायचं टाइम मॅनेज. बाकीच्यांनी चिमटे गोळा करा पटकन. चिमटे गोळा करा. 5 दे. वहिनी तुम्ही खुर्ची घेऊन थोडंसं मागे सरका. आता हा खेळ आणि दुसरा खेळ पुढचा खेळ अगदी 2 मिनिटाचा असेल 3 मिनिटाचा असेल तर तुम्ही किती छान खेळता त्याच्यावर डिपेंड असेल. त्यानंतर तुम्ही जाणार आहात दोन्ही खेळामधून फायनलचा महाविजेता होणार आहे. ओके खुर्ची घेऊन फक्त खुर्ची तुमची मागे सरका. जा मॅडम. आता केस मानलं तरी चालेल. खुर्ची मागे या. मॅनेजमेंट हा चेंडू संपला ट्रे मध्ये तर तुम्ही आपल्या खुर्चीवर जाऊन बसायचं. ट्रे खाली ठेवायचं. हात बाजूला घ्यायचा माऊली लगेच. वहिनी हात बाजूला घ्यायचा आहे. क्या बात आहे. हात चेंडूच्या अवतीभोवती करायचा नाही. हात बाजूला घ्यायचा माऊली लगेच ना नाही तर बाद व्हा. गुणसंख्या मायनस होईल. हात बाजूला घ्या. हात बाजूला घ्या. उजवा डावा. वहिनी चेंडू खाली पडला. सोडून द्या. खाली पडला होता तो. हातात नाही. उलटाण्यावरनं चेंडू खाली आला तर तिथे खेळ तुमचा तो गुण बाद होतोय. हात खाली सोडा. बाजूला घ्यायचा. तर धरायचं नाही माऊली. परत बाद होईल ना. एकही बाकीवर पोचत नाही माऊली. व्यवस्थित घ्या. हात बाजूला घ्यायचा माऊली. हात जवळ धरून ठेवताय. वहिनी खाली बसायचं. पाहूया 2 संख्या बघून आहात. वहिनी हात बाजूला घ्यायचं. सावकाश जायचंय. स्टॉप. म्युझिक स्टॉप. प्रत्येक ओळींचे चेंडू ट्रेमध्ये म्हणणं बकेटमध्ये जेवढे चेंडू पडलेले आहेत आपण गुणसंख्या जाणून घेऊयात. इथे आपण लिस्ट प्रमाणे लिहिली आहे तशी आपण या ठिकाणी आपण गुणसंख्या जाणून घेऊयात. प्रियांका शिंदे वहिनी हातवरती करा. टोटल बकेटमध्ये तुमचे चेंडू पडलेले आहेत. टोटल 2 4 6 8. ओके बकेटमध्ये चेंडू पडलेले 8. एकदा त्यांनाही दाखवत त्यांची गुणसंख्या झालेली आहे. जरा जोरदार आवाज. 1 मिनिट. गुणसंख्या मोजू म्हणजे कुठलीही पार्शलिटी नको. बकेटमध्ये इथे बघा सगळ्यांना मोजून दाखवतो. कुठलीही पार्शलिटी व्हायला नको. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे असं बकेटमध्ये चेंडू क्लिअर दाखवत आहे. म्हणजे परत कुणीही ऑब्जेक्शन घेणार नाही. आलं लक्षात. इकडे वहिनी टेबल 1 2 3 4 5 आणि 6. वहिनी नाव आरती काळे. गुणसंख्या 6. यांची गुणसंख्या लिहिली 8. यांची 6. वहिनी 1 2 3 आणि 4. ओके बकेट रिकामी. आलं लक्षात. वर्षांनी म्हणजे गुणसंख्या 4. जी लिस्ट आपण लिहिली नाही त्याप्रमाणेच बसलेत. परत पुन्हा एकदा जरा म्हणजे हे बघा गुणसंख्या ट्रान्सपरंट खेळ आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7. जोरदार आहे. 7 वहिनी नाव विद्या 7. ओके आणि वहिनी नाव गुणसंख्या आहे 1 आणि 2. जरा जोरदार झालं पाहिजे.